आजचा व्हिडिओ बघा सामानाचा दुर्गा तुम्हाला दाखवते कारण माझ्या आधीच इकडे ह्यांची तयारी चालू आहे बघा. आता बघा राहतो इथं काढते झाडून. मी तर काय सांगितलं नाही तिला पण ती मनानेच काढते कारण तिला माहिती आहे आपण राडा घातलाय सगळ्यांनी. सगळ्या रगा बेडशीट टावेल सगळं घेतलंय आणि इथं बघा असं घर केलंय बघा. लेकरांनी सगळं सामान घेतलंय कुठं पण काय पण टाकलंय हाय त्रिशा. आणि आता काय झालंय माहिती आहे का, खरं व्हिडिओ चालू करायचं कारण तुम्हाला सांगायचं होतं. आता दुर्गा मावचा पप्पा चालला जयंतीला आणि दुर्गाने बरोबर ओळखलंय बघा. ती ना त्यांच्या आधीच गाडीवर जाऊन बसली होती. गप्पस त्यांनी बघा पावडर लावत होतं, भंग पाडत होतं, कपडे बदलत होतं आणि दुर्गाने ओळखलं. त्यांच्या आधी दुर्गा गाडीवर जाऊन बसली. तिला बळच नादी लावून आणली कशी तरी. तिला मोबाईल दिला हातात. म्हणलं पप्पा आतमध्ये आहे तर चल पप्पा संग गाडीवर जा. मग ह्यांनी बघा तिकडं फोनवर बोलतात तिकडं. मग दुर्गाला खरं वाटलं पप्पा नाहीच चाललं. मग दुर्गा आता इथं घरात खेळायला लागली. आता बाहेरच्या बाहेर जाते ना ह्यांनी. आता फक्त आम्हीच आहे घरी. जयंतीला गेल्यावरती दुर्गाचे घर छोट छोट घर लय भारी भारी केलंय. आणि इकडं कॉम्प्युटर चालू आहे आणि राहू आपल्या मनाने झाडून काढते. राहू दे मी काढते झाडून राहू दे. आता मला बाहेरचं झाडायचं ते आता कामाला लागायचं. राहिलेली कामं करायचे, कपडे हे काढून गाड्या घालायच्यात. हॉलमध्ये काय राडा नाही. तिकडं रूममध्येच लेकरं खेळत होती म्हणून तिकडंच राडा झाला. दुर्गा लागली बघा ह्यांच्या. हो तर बघा तुम्ही तर आता बघितलंच असं की ह्यांनी जयंतीला जाताना दुर्गा कशी महाग लागली होती आणि मी लगेच पडदिसनं व्हिडिओ कट केला कारण की ह्यांची गाडी दगडावरती गेली होती बघा. इतकी घाईत गाडी चालवायला लागलं होतं ह्यांनी. मग ह्यांनी गेले जयंतीला आणि मग परत आत्या आल्या कारण पूजा आणि भाऊजी सगळे बाकीचे जयंतीला गेल्या तर आणि आम्ही नाही गेलो. आम्ही घरीच थांबलोय. तर बघा जेवणही झाली. आत्या बघा जेवण करून आल्या होत्या कारण आत्या येतानाच उशिरा आल्या होत्या. दुर्गा खाली उतर बाळा कारण की आम्हाला जे काका दूध घालतात ना त्यांच्या गावची यात्रा होती बघा. मग तिथं जेवण पण होतं, बकड्याचं मटण होतं बघा. आप्पा आणि आत्या तिकडनं जेवण करून आले होते. मग आत्या म्हणल्या मला काय नको आता, मला भूक नाही, जेवायला नको म्हणल्या काय. हां मग आत्या म्हटल्या जेवायला काय नको थोडासा चहाच कर. मग मी चहा ठेवायला लागलो तिथं बघा. मी चहा केलाय आणि आज काय दूध नाही, आज दूध संपलं. नाही तर कधी कधी शिल्लक असतं बघा लेकरांनी नाही घेतलं. अरे खाली सारखा की. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा रात्री आत्या पण आल्या होत्या तुम्हाला मी म्हणलं पण होतं आणि आत्यासाठी चहाही केला होता. दाखवा म्हणलं आत्या काय करतात काय नाही. लेकरांपाशी बसलेलं आहे. पण व्हिडिओ चालू केला की दुर्गा रडायला लागली कारण दुर्गा झोपीला आली होती आणि आत्या कुठंच व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दिसल्या आणि दिसणारच नाहीत कारण आत्या पण तिथं नाहीत. आता सकाळच्या पारीच गेल्या निघून बघा तिकडल्या घरी. मी थांबा म्हणलं होतं पण आत्या काय नाही थांबल्या. मग म्हणलं महागारी या म्हणलं नाही येणं व्हायचं महागारी काहीतरी करायचं आहे तिथं. मग बघा आता सगळं आवरलं, आंघोळ्या झाल्या, लेकरांना पण फ्रेश केलं, गन पावडर हे केलं आणि म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. तुम्हाला म्हणलं होतं मी ह्यांनी देवीची सामान आणलंय बघा आणि फक्त ह्यांना हळद आणि काहीतरी आणायला लावलं होतं बघा. ह्यांनी बघा किती मोठं काय काय आणलंय. एवढं काय सांगितलं पण नव्हतं आणि नको तिचं आणलं ह्यांनी बिस्किट आणि ते बघा. तर आजचा व्हिडिओ बघा सामानाचा दुर्गा तुम्हाला दाखवते कारण माझ्या आधीच इकडे ह्यांची तयारी चालू आहे बघा. इकडं सारखी आपलं काढते पिशीतनं एक एक वस्तू. दुर्गा ओम काय होतंय हां काल करायचं ना गप बसायचं. आता बघा दुर्गा एक एक वस्तू काढते बघा. हां खेळ. तर बघा दुर्गाने काढल्या फरसाणाचा फोडा. तिला काय गप्प वाटा नाही. मी तर आणून ठेवली पिशवी की वळवळ करायला लागली सगळं. तर मी सगळंच आता खाली काढते. काय मला पण माहिती नाही बरं का आणखी. आणि 3 दिवस झाला आणून ठेवलं मी. ह्यातलं काय काढलंच नव्हतं. फक्त एक हळदीची पुडी वरच्यावर काढली होती.
तर मला वाटलं बाकीचं काय असं दुसरं वेगळं, पण असं काय नाही. दाखवते तुम्हाला, सगळं खायच्याच वस्तू आणल्या बघा ह्यांनी. तर दुर्गा दाखवते मला. दादू दाखव ग, दाखव की रुसली. तर इथं आहे फरसाणाचा पुडा, 2 आणल्यात बघा. पण मी आता असं फरसाण लेकरांना खायला देण्यापेक्षा बघा मी आता चिवडा करणार आहे, कारण घरात खोबरं पण आहे. हां, तोंडाला लावायचं असतं. आणि कढीपत्ता काय बाजारात आणला तरी होतोय, आणि बाकीचं सामान पण आहे बघा, म्हणून त्याला मी चिवडा करणार आहे. लहाया पण आहेत. मग गप ना आता खा ना. काय आहे तर आहे का? तरी इथं बघा पापडचा पुडा आहे. ही एक सगळं 2-2च आणलंय बघा ह्यांनी. आणि ही एक पापड आणलं तर हां, आणि मीठ. हां, तुम्हाला म्हणलं होतं ना हळद काहीतरी आणायला लावलं होतं. हळद आणि मीठ आणायला लावलं होतं फक्त मी ह्यांना. तर ह्यांनी एवढं आणलंय. आणि इथं बघा टोस्टचा पुडा आहे. एक फोडला मी रात्री, ओमने काढला होता त्यातनं. तिथं आणखी पापडचा पुडा आहे. आणि हळद बघा, नंतर 2-4 पुडा घेऊन आलं. तर हे काय हां, मासे तळायची पावडर आहे बघा, कॉर्नफ्लावर पावडर. आणि बघा ह्या बॉक्समध्ये ना मसाला दूध करतात ना, त्याचा मसाला आहे, दूध मसाला. केशर मिल्क दूध पावडर आहे. आणि बिस्किट पुडा. आणि हे बॉब्या. मी लेकरांना असं खायला आणू नका म्हणते ह्यांना, पण दुकानात गेलं की आणतात. एक पुडा पण नाही, 2-2 पुडं घेऊन येतात आणखीन बघा. आणि हे काय घरकुल, हे मी सांगितलं होतं, कारण कोणी पाहुणं हे आलं की लगेच मासं आणि चिकन आणतात, म्हणून ह्या घरकुलच्या पुड्या लागतात बघा, त्याच्यासाठी मी सांगितलं होतं. आणि पावडरचा डबा. आणि बघा मागच्या 2-4 आठवड्यात ना पावडरचा ह्यांनी ह्याच्यापेक्षा मोठा डबा आणला होता. लय मोठा होता बरं का, पण त्यादिवशी भाऊजींच्या शॅकमध्ये चुकून गेला, म्हणून ह्यांनी दुसरा आणला. आणखी घरात एक दुसरा होता, तर पण आणला, वेगळा होता बघा. आणि मोती साबण एक आणलाय आंघोळीचा. कुठं? आणि हे तोंडाला लावायचं हिमालया पप्पाला. ह्यांनी मला म्हणतात तू वापरत जा, पण मी काहीच वापरत नाही. काय पण आणून देतो म्हणतात, पण नाही वापरू वाटत. भीती वाटते तोंडात फोड यायची, म्हणून नको वाटतं. आपला हाय असं साधं सिंपल बरं. काय पण आणतात ह्यांनी बघा, किती पण क्रीम आणि कपाट गच भरले. मला लावा म्हणतात, पण मी काय लावतच नाही. बिस्किट पुडा. हां, राहू दे. अरे एक दाखवला 2 दाखवला तरी एकच बिस्किट पुडा आहे, राहू दे. राहू दे. तर बघा ह्यांनी एवढं सामान आणलं. दाखवायचं नव्हतं बरं का, पण रोज घरात बसून काय व्हिडिओ करावं कळत नाही, म्हणून शिल्लक होतं, म्हणून म्हणलं ह्यात मिसळायला घ्यावा थोडा. आणि दुर्गा आता बिस्किट खाऊ नको तू, आता मला हे बिस्किट लपवून ठेवावं लागतं ना, तर दुर्गा खात बसत. आणखी भीती वाटते हिला सर्दी आणि कफ व्हायची. कफ झाले की छातीत सगळ्या ह्याच्या कफ होतो बघा, म्हणून ह्यांना मी म्हणते दुकानचं चॉकलेटी बिस्किट कायच आणू नका अजिबात. आणि टोस्टचा पुडा पण घेऊन आले, लय दिवसात ना आणलंय ह्यांनी, पण तेच खाल्लं की व्हायची भीती वाटते, त्या दुकानाला त्रास व्हायचा. तर चला ते सामान भरून ठेवते मी आता. मला आता भांडी घासायचं. तर आता नाश्ता हे करून झालं बघा. आणि पप्पाने जिम जम्प पण आणलेलं बिस्किट खाल्लं, 2-4 पुडं. हा, लेकरांचं गन पावडर हे करून झालंय, आंघोळ्या हे झाल्यात करून, आणि ह्यांना नाश्त्याला पण करून दिलं होतं. आता मला भांडे घासायच्यात, फरशा पुसायच्यात आणि कपडे धुवायच्यात. ह्यांनी येते संध्याकाळी. आता बघा आम्ही एवढं 2-3 घरी आहे. तर इथंच व्हिडिओला एंड करते. बाय. आणि माझं काम उरकून घेते.